नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट गौरव बोर्डे तुमचं पुन्हा माझ्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. ॲडव्होकेट गौरव बोर्डे ह्या चॅनलमध्ये कधी आपण पाहिलं की मुलगी त्रास देण्याच्या उद्देशाने 125 म्हणजे खावटीची केस दाखल करते आणि तिला गरज नसताना देखील ती असं दाखवतात का घरीच आहे, पण ॲक्च्युली ते नोकरीला असतात. अशा वेळेस 125 हे टिकतं का? जर ती व्यक्ती, ती जी महिला आहे, तिला जर पगार चांगला असेल, ती फुलफिल असेल, तिच्या गरजा ती भागू शकत असेल, पण तिला मूळ बाळ नसेल आणि त्यावेळेस ती सक्षम असेल, ती स्वतः अन्न वस्त्र वगैरे स्वतः करू शकत असेल आणि स्वतःहून जर तिनं नवऱ्याचा त्याग केला असेल, अशा वेळेस जी पोटगीची केस आहे CRPC 125 प्रमाणे, त्या पोटगीच्या केसमध्ये तिला ती केस सुप्रीम कोर्ट म्हणतं की लवकरात लवकर ते रद्द करण्यात यावे. त्यासाठी असं लिहिलेलं आहे त्याच्यात की ज्यावेळी व्यक्तीस गरज नाही अशावेळी पोटगी प्रकरण लवकर रद्द करण्यात यावे. मग त्याचा नेमकी पोटगीचा हेतू काय असतो, तर की जी व्यक्ती जी दारिद्र्यता आहे, निराधार आहे, यांना प्रतिबंध करणे हा आहे. परिणामी ज्या क्षणी व्यक्तीची गरज राहत नाही अशावेळी पोटगी देण्यासंबंधी आदेश न्यायोचित होणार नाही असं मी नाही म्हणत. असं सुप्रीम कोर्ट भगवान दत्त, लिहून घ्या, भगवान दत्त विरुद्ध श्रीमती कमला देवी AIR 1975 सुप्रीम कोर्ट 83 ह्या केसमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. तर असे बरेचसे सायटेशन आलेले आहे. तर जर कोणी व्यक्ती असेल तर केवळ त्रास देण्याच्या उद्देशाला त्या पतीला त्यांनी पोटगीची केस दाखल केली असेल, तर ती जर सक्षम असेल, ती नोकरीला असेल, तर तुम्ही तिचा पुरावा सादर करून त्या कोर्टात आणि समोर सगळे पुरावे आणल्यानंतर सदरची केस तिला चालवता येणार नाही आणि आपल्यालासुद्धा जो त्रास आहे तो निश्चितच कमी होईल. अशा नवीन माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून काही तुम्हाला काही शंका असतील किंवा कशाबद्दल अशा व्हिडिओ बनायची असेल की जी माहीत नाही, कायदेशीर बाबीच्या बाबत कोणती बी अशी तुम्हाला काही त्रुटी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता किंवा मी फोन नंबर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जर अडचण सांगितली तर माझा मोबाईल नंबर मला शेअर करेन. त्यानंतर आपण बोलूया आणि पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.